साबुदाण्याचे पापड खायला सर्वांनाच आवडतात, पण बनवायला सुद्धा कोणाला आवडतात. नमस्कार सर्वांना. आता सकाळी मला साबुदाण्याचे पापड बनवायचे होते. आता रात्रीला इकडे अर्धा किलो साबुदाणा घेतली आणि मी भिजत घातली. रात्रीला भिजत घातलं तर सकाळपर्यंत छान हा असा फुलून रेडी राहतो. आता इकडे सकाळी कामं आवरली आणि मग ठेवली मी पाणी. आता याच्यामध्ये हिरवी मिरची कुटून घातली आणि जिरा. आता भरपूरशांना हिरवी मिरची आणि जिरा घातलेला आवडत नाही, कारण जर हिरवी मिरची आणि जिरा नाही घातलं तर पापड छान वाईट वाईट दिसतात बघायला. पण हिरवी मिरची आणि जिरा घातलं तर यांचा टेस्ट छान वाटतो खायला. म्हणून मी नेहमीच हिरवी मिरची कुटून घेते आणि त्यात जिरा घालते. आता इकडे छान असा घाटा माझा शिजून रेडी झाला होता, कारण याला शिजायलाही भरपूर थोडा वेळ लागतो. जर व्यवस्थित शिजलं नाही तर ते पापड काही आपले बरोबर होत नाही. आता उत्कर्षनी माझी आज भरपूर मदत केली. आता इकडे उत्कर्षनी या पन्नीला तेल आणि थोडा पाणी लावून दिला आणि छान याच्यामध्ये मी छोटे छोटे पापड घालून घेतली आणि अशी झाली माझी छान साबुदाण्याचे पापड रेडी.